श्री स्वामी समर्थ. मी पूजा भाग्यवंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची खास आणि सणासुदीची स्पेशल पुरणपोळी अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची चला पाहूया. हरभरा डाळ कुकरमध्ये टाकून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. धुवून झाल्यानंतर त्याच्यात 2 ग्लास पाणी टाकून 3-4 शिटी येईपर्यंत कुकर लावून गॅसवर मीडियम आचेवर शिजून घेऊया. डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. 3 वाटी कणिक, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, हळद टाकून थोडं थोडं पाणी घेऊन कणिक मळून घेऊया. एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये कणिक भिजवण्यासाठी ठेवूया, फक्त 5 मिनिटे. त्यानंतर वेलची व बडीशोप तव्यावर भाजून घेऊ व त्याची पूड बनवून ठेवूया. शिजवलेली डाळ गाळून घेऊया. पुरण पात्रामध्ये किंवा पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ काढून घेऊया व पुरण थोडंसं थंड होईपर्यंत हे करूया. ग्लासच्या सहाय्याने पुरण चाळणीने वाटून घेऊया. अशा पद्धतीने पुरण चाळणीतनं बारीक होईपर्यंत पूर्ण वाटून घेऊया. पुरण चाळणीतनं अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि कढई आपण आता गॅसवर ठेवूया. एका कढईमध्ये पुरण काढून घेतल्यानंतर गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवूया आणि त्याच्यामध्ये अर्धा कप गूळ, आपल्या आवडीनुसार गोड कमी तुम्ही करू शकता. आमच्या घरात जास्त गोड खात नाही म्हणून मी थोडं कमी गूळ घेतलाय व एकजीव करून घेऊया. गूळ एकजीव झाल्यानंतर मंद आचेवर त्याला शिजून घेत राहायचं. जसं ते पुरण घट्ट होत जाईल त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड, जी आपण भाजून ठेवलेली बडीशोपची पूड आणि थोडंसं जायफळ खिसून घेऊया आणि ते व्यवस्थित मंद आचेवर घट्ट होईपर्यंत छान एकजीव शिजून घेऊया. पुरण करपणार नाही ह्याची काळजी घेत पुरण परतून घेऊया. आता आपलं पुरण तयार आहे. त्यातले काढलेले कणिक तेलाच्या हाताने मौसूर मळून घेऊया. अशा प्रकारे लवचिक झालं पाहिजे, त्यामुळे पुरणपोळी लाटताना आणि भाजताना फुटत नाही. आता बघा पुरणपोळी लाटताना कशी स्मूथली लाटता येते. कणकेचा छोटा गोळा घेऊन त्यात पुरण मस्त भरून घ्यायचं. मस्त हलक्या हाताने छानपैकी लाटून घेऊया. आता बघा पुरणपोळी लाटताना कशी स्मूथली लाटता येते. अशा पद्धतीने चारीकडे व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घेऊया. लाटून घेऊन झाल्यानंतर तवा मंद आचेवर तापल्यावर थोडंसं तूप लावून पुरणपोळी तव्यावर टाकूया. पुरणपोळी पलटून घेऊन झाल्यानंतर त्याच्यावर दोन्ही बाजूनी तूप लावून भाजून घेऊया.
दोन्ही बाजूनी तूप लावून व्यवस्थित भाजून घेऊया. बघा पुरणपोळी कशी टम फुगलेली आहे आणि फुटलेलीही नाही. अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार आहे. तर आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तिच्यावर थोडंसं तूप टाकूया.